नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "तू ही रे माझा मित्रचा" आजचा सुपर डुपर असा एक्साइटिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला लावण्य इथे ओरडतच आहे. ती म्हणते, "काय झालंय माझ्या लग्नाचा म्हणजे तमाशाचा खेळ झालाय सगळा आणि कुणालाच त्याच्याबद्दल काळजी वाटत नाहीये, कोणी विचारच करत नाहीये त्याचा." असं चिडचिड चालली आहे बरं का या लावण्याची. काय क्या 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 ओरडते नुसती चिडून आणि इकडे म्हणते, म्हणजे तुम्हाला काही वाटत नाही का? मला काय वाटत असेल याचा काही 1 सेकंद सुद्धा तुम्ही विचार करत आहे का? एआरला सुद्धा माझा विचार करावासा नाही वाटलाय. तर लगेच त्याच्यानंतर आकाश म्हणतो, की "तू जरासं शांत होशील का?" तर आय वोंट म्हणजे मी नाही होणार शांत असं लावण्या म्हणते. आमची हळद सोडून अर्ध्यातनं निघून गेलाय एआर. कुठे गेलाय? काय केलाय? कधी येणार आहे? काहीच उत्तर नाहीये. तर प्रेक्षकांना आता वल्लरी सुद्धा लगेच बोलायला चालू करते आणि म्हणते, "तो कुठे गेलाय? याबद्दल तर शंका नाहीच आहे. मला खात्री आहे, की मिस इंदोरबद्दलच नक्की काहीतरी असणार आहे." असं म्हणत ना वल्लरी पण बोलायला चालू करते. तर प्रेक्षकांनो, आता वल्लरी पोळत म्हणते, "आई, अंजली, तुम्हा सगळ्यांना मी सांगत होते, अगदी सुरुवातीपासून सांगत होते, की त्या मुलीला घरापासून लांब ठेवा, लांब ठेवा. पण नाही, माझं कोणीही ऐकलं नाही. तेव्हा फक्त माझा फटकळपणा दिसला सगळ्यांना. पण आज त्याच मुलीमुळे आपल्या घरावर काय वेळ आली हे कळतंय ना." असं असं सगळं चिडून वल्लरी इथे बोलते आणि पुढे म्हणते, की एवढं असून सुद्धा अर्णव आज त्याची स्वतःची हळद सोडून त्या मुलीच्या मागे गेलाय. आपल्या घराची केवढी मोठी बदनामी होणार आहे, काही कळतंय का? असंही चिडून विचारत असते. तर प्रेक्षकांना आजी इकडे विचारतात, "मला हे सगळं कळत नसेल का? पण आता हे सगळं बोलून उपयोग काय आहे?" तर लगेच ना, "तेच तर म्हणते ना मी आई, त्या ईश्वरीने अशी काय जादू केली आहे, की म्हणून अर्णव अगदी तिच्या मागे-मागे गेलाय आणि एवढं असूनही अर्णव आता तिच्यासाठी हळद सोडून तिकडे गेलाय आणि आपण काय करतोय? आपण बसलो इथे चरपडत." असं वल्लरी बोलते. तर अंजली म्हणत असते तिला, "मामी अगं थोडी तू शांत राहा ना प्लीज. इथे मला चिंटूची काळजी वाटतेय. तो आला की आपल्या सगळ्यांना कळेलच काय झाले ते." तर लगेच वल्लरी म्हणते, "बरोबर, अगदी बरोबर बोललीस तू. तो आल्याशिवाय कुणाला काहीच कळणार नाहीये. पण तो येणार कधी आहे?" असं विचारते. "हे माहितीये का तुमच्यापैकी इथे असलेल्या कुणाला तरी माहितीये की तो येणार आहे की नाही आणि कधी येणार आहे?" असं वल्लरी नाकांतांडव करून बोलत असते. तर प्रेक्षकांना आता आकाश ना लगेच इकडे बाबांना म्हणतो म्हणजे अविनाशला म्हणतो, की "आता तरी सांगणार आहात का तुम्ही? हळद सोडून जाण्या इतकं सीरियस काय होतं? दादा नक्की कुठे गेलाय डॅड?" असं लगेच आकाश विचारतो. "असं काय आहे जे तुम्ही लपवताय?" तर अविनाश म्हणतो, "हे बघ आकाश, प्लीज आता काही एक विचारू नकोस. मी आता तुला काही सांगू शकत नाही." तर "व्हॉट डू यू मीन बाय सांगू शकत नाही?" बाकीचं सोडा हो, मला जर का माहितीच नसेल तर दादाची मदत मी कसं करणार?" तर "हे बघ आकाश, काही गोष्टी अशा असतात ना." तर "कशा असतात?" असं आकाश ओरडून विचारतो. परत "बोला ना." तर लगेच ना वल्लरी पण जाते त्यांच्याजवळ आणि "अहो" असं म्हणत ना बोलायला चालू करते आणि इथे सगळ्यांची भांडणं चालू आहे तिकडे. आजी मात्र या सगळ्या भांडणात डोक्याला हात लावून बसल्यात आणि सगळं तुतू-मै-मै चाललंय. लावण्या पण ओरडून विचारते. असं सगळ्या ह्याच्यामध्ये ना 5 मिनिटं घालवलीत बरं का प्रेक्षकांनी. काही दाखवलं नाहीये, कारण भांडणं नुसती सायलेंटमध्ये दाखवलीत. पण तिकडे मात्र काहीतरी घडतंय ते आपण बघूया. तर इकडे ईश्वरी म्हणत असते, "चला निघूया का आपण?" तर राकेश म्हणत असतो, "अहो ईश्वरीची चहा संपवा तर आधी. ईश्वरी चहा पितच नाहीये." तर राकेश म्हणतो, "म्हणजे इथे दुसरं काहीच नव्हतं म्हणून त्यातल्या त्यात चहा मिळालाय बरा, तर तो तर संपवा तुम्ही." तर ईश्वरी चहाकडे बघत म्हणत असते, "नाही, अर्ध्यापेक्षा जास्त चहा प्यायलीये मी आणि नको, चहाचं एवढं काही नाहीये. तर आपण आधी बाहेर पडूया इथून. चला जाऊया, आपण निघूया." असं ईश्वरी म्हणत असते. तर राकेश तिला की नाही काहीतरी बोलणार. तोपर्यंत राकेशचा फोन वाजतो. त्यामुळे त्याचं बाकीचं बोलणं अर्धवट राहतं. तर ईश्वरी विचारते, "काय झालं? कुणाचा फोन आहे?" तर राकेश एकदम म्हणतो, "नाही, सहाने मास्तरांचा फोन आहे आणि काय आहे ना, नेमक्या इथं नेटवर्कचा इश्यू आहे. तर आता म्हणजे मी एक काम करतो, की मी जरासं त्यांना सांगतो बाईकचं काय असेल ते, कदाचित ते काहीतरी मदत पाठवू शकतील आपल्याला." तर ईश्वरी "हो, हो" असं म्हणते. तर प्रेक्षकांनो राकेशनं जरासं नाटक करतो, "हॅलो, हॅलो" असं म्हणतो आणि ना ऐकायला येत नाही असं दाखवतो. "हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो" नीट ऐकू येत नाहीये. "हॅलो, हॅलो" असं म्हणत ना बाहेर जातो. जाताना सांगतो, "ईश्वरीजी, मी जरा आलो, जरा साने मास्तरांशी बोलून येतो. तुम्ही प्लीज चहा पिऊन घ्या तेवढा. संपवा तो चहा." तर ईश्वरी तिथेच "हो, हो" असं म्हणते आणि तिथेच बसते. ती चहा काही पीत नाही, पण राकेशला लगेच "हॅलो, ऐकू येतं का?" असं म्हणत रूमच्या बाहेर गेलाय. आणि ईश्वरी एकदा त्या चहाच्या कपाकडे नुसती बघत राहिली. तर प्रेक्षकांनो राकेश बाहेर आल्यानंतर बघा कुणाचा फोन आलेला असतो. "दादा काय सारखं फोन करताय? मी म्हटलं ना तुम्हाला उद्यापर्यंत वेळ द्या म्हणून." "अहो नाही, मी एका मुंबईत नाहीये, मी कोल्हापूरला आलोय. मी उद्या पैसे देतो तुमचे. तुम्ही नका काळजी करू. चला ठेवतो फोन." असं म्हणत ना फोन ठेवतो. म्हणजे त्या पैसे घेतलेल्या त्या माणसाचा फोन आलाय बरं का. आणि मग तो म्हणतो, "हा दादा काही आता गप्प बसणार नाही. तर आधी काय करतो म्हणजे उद्या पैसे द्यावेच लागतील कुठल्याही परिस्थितीत दादाला. तर
एक काम करूया, आधी पैशांची व्यवस्था करतो आणि मग नंतर मग तोपर्यंत मी इंदोरी जिलबीवर त्या चहाचा परिणाम झाला असेलच तोपर्यंत, असं इकडे म्हणतोय तो. तर प्रेक्षकांनो, आता राकेश पैशांची व्यवस्था करण्यासाठी काय काय करतोय आणि नेमकं काय घडणार आहे ते बघत राहा तुम्ही. राकेश सगळ्यांना फोन लावतोय, लावायचा प्रयत्न करतोय, त्याच्या कुठल्या कुठे कामं आहेत त्याच्यासाठी तो. आणि त्यामुळे तो काय होतं, रूममध्ये जात नाही. पण प्रेक्षकांनो, त्याला काय माहितीये की इथे त्याच्या पाठीमागे माणसं आहेत, ते नंतर कळतं त्याला. तर इकडे ईश्वरीवरनं चहाचा परिणाम व्हायला सुरू झालाय बरं का. ते परत इथे चहा बिया पिते, पण तिला असं परत असं गरगरल्यासारखं होतंय. त्यामुळे ती जरा शांत बसते आणि कप तिथेच ठेवते. तोपर्यंत प्रेक्षकांनो, इकडे काय होतंय, ज्या भाईने, ज्या दादाने इकडे राकेशला फोन लावला असता, तो त्याच्या माणसांना फोन लावतो. "अरे, आहात ना त्याच्या मागावर?" तर "हो दादा, इथंच आहे तो सोनटेकडीत, लॉजवरती आहे." तर "काय? माझ्याशी खोटं बोलतोय दीडशाणा, मला म्हणतोय कोल्हापूरला आहे, त्याला उचला," असं फोनवर ते सांगतात आणि "घेऊन या माझ्याकडे," असं म्हणतात. तर ती प्रेक्षकांनो, बाकीची माणसं चला रे म्हणत गाडीतून उतरतात. तर प्रेक्षकांनो, इकडे बघा, ईश्वरी अशी ना गप्पा अशी सुन्न होऊन बसलीये. राकेशला म्हणजे फोनची जोडणा, पैशाची जोडणा करण्याच्या विचारात आहे. तो फोनवर सारखा बोलतोय कुणाशी तरी आणि तोपर्यंत काय होतं, त्याच्या पाठीवर ना हात पडतो आणि ते कोण आहे असं म्हणून विचारतो. तर त्याच्या लक्षात येतं की त्या भाईची माणसं आहेत, म्हणजे त्या दादाची ही सगळी माणसं आलेत बॉडी बिल्डर ती. त्यामुळे ती पकडतात त्या. आणि प्रेक्षकांनो, राकेश त्या माणसांना बघून कसला शॉक झालाय. तुम्ही तुम्ही इथे असं म्हणत आहे, लय माजलायस का तू, असं ते बोलायला चालू करतात. दादांशी खोटं बोलतोस? तर अहो नाही, मी खोटं कुठे, असं मग कोल्हापूरला आहे असं का, खोटं का सांगितलं, तुझा बाप सांगितलं का असं, असं ते विचारतात. आणि म्हणतात, चल आता तुझ्या मुकाट्याने, दादा स्वतः आले तुला भेटायला. दादा इथे कसं, असं म्हणून राकेश विचारतो. तर ती माणसं सांगतात, तू निघाल्यापासून ना आम्ही तुमच्या मागावर आहोत, चल आता तू चढतोस की तुझा कोथळा बाहेर काढू येतोस. अहो ऐका ना, इथे एक मुलगी आहे माझ्यासोबत, मला असं तिला सोडून, तर लोक मुली घेऊनच लॉजवर येतात आणि चल तुमच्या आधी दादांना भेट आणि मग कर तुझा हनीमून, असं म्हणते ओढून येतात. तर इथे ईश्वरीनं अजून विचार करते, अजून मास्तरांशी बोलतायत, बराच वेळ झाला असं ईश्वरी विचार करते. आता राकेशाचा अजून अजून का नाही, काही मदत मिळाली की नेमकं काय, चक्कर बिक्कर आली असेल त्यांना, असं असा प्रश्न ईश्वरीला पडतो आणि ती त्याच्या काळजीत हरवते. तर प्रेक्षकांना इकडे अर्णव ना रोडवरनं परत फिरून येतो राऊंड मारून आणि तो फोन करतोय, मामाशी कनेक्टेड आहे तिकडे. "मामा, तुला माझं लोकेशन दिसतंय ना आणि मी सिंधूचं लोकेशन दिसतंय का?" असं इकडे अर्णव विचारतो फोनवर. तर मामा तिकडनं सांगतात, "हो हो, तू तिथेच थांब, तिथेच थांब." तर प्रेक्षकांना ना अर्णव त्या लॉजच्या समोर आलाय बरं का. तिथे त्याने गाडी थांबवलीये. मामा तिकडनं सांगतात, "आता तू जिथे थांबलायस ना तिथेच ईश्वरीच्या मोबाईलचं लोकेशन आहे." तर अर्णव म्हणतो, "इथे?" आणि मग त्याचं लक्ष परत त्या लॉजकडे जातं आणि तो मग म्हणतो, "मामा, मला कळलंय की ईश्वरी कुठे आहे ते, मी सिंदूर कुठे आहे, मला सापडलंय लोकेशन," असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर तो गाडीतनं उतरतो बरं का प्रेक्षकांना. आणि सिक्वेन्स बघा कसा आहे, राकेशला ना त्या माणसाने धरून ना तिथेच उभं केलंय, फक्त असं की नाही इकडे तिकडे बघायचा अवकाश आहे, पण अर्णवचं लक्ष सध्या तिथे नाहीये. राकेशला ती माणसं इकडे गाडीत घालून न्यायचा अवकाश आणि तिकडे अर्णव पोचतोय आणि तो पोचतोय तोपर्यंत म्हणजे त्याला घालून नेतायत राकेशला त्या गाडीतून आणि अर्णव तिथे वरती लॉजमध्ये पोचतो. अर्णव जाताना परत रजिस्टर चेक करायला येतो आणि मग त्याला त्या रजिस्टरमध्ये ते नाव म्हणजे दिसतं, तो सगळीकडे चेक करतो. तर त्याला तिथे ईश्वरी देसाई हे नाव दिसतं, फोन नंबर वगैरे सगळं लिहिलेलं दिसतंय त्याला. आणि तो काय करतो म्हणजे रूम नंबरचं वगैरे सगळं बघतो आणि परत जातो. पण तो परत येतो आणि काय करतो, त्याच्या डोक्यात काहीतरी येतं. तो ते रजिस्टरचं जे काही पेज आहे ना, ते पेज ना इकडे फाडून आपल्या हातामध्ये घेतो. तर प्रेक्षकांनो, इकडे बघा, ईश्वरीने अशी डोक्याला हात धरून बसले आणि रूमवर टक 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 आवाज येतोय. त्यामुळे तिला वाटते की राकेश आलाय, म्हणून ती काय करते प्रेक्षकांनो, इकडे ना अडखळत अशी ना रूमचा दरवाजा उघडायला जाते. आणि जेव्हा ती त्या रूमचा दरवाजा उघडते आणि तेव्हा ती कसली शॉक होते बघा, कारण तिला वाटत असतं की राकेश आहे या दरवाजाच्या बाहेर, पण तिथे राकेश नाहीये. तर त्या रूमच्या दरवाजाच्या बाहेर अर्णव उभा आहे. आणि प्रेक्षकांनो, अर्णवला बघून असे की नाही एकदम ती दचकून अशी डोळे मोठे करून बघते. तर अर्णव सुद्धा असा की नाही एकदम म्हणजे त्याला कळतं की हिला काही नाही झालेलं, त्यामुळे तो जरासा शांतपणे रिॲक्ट करतो. पण ईश्वरी मात्र जो काही दंगा करते ना त्याच्यानंतर, ती म्हणते, तुम्ही इथे काय का आलाय, इथे काय करताय? तर अर्णव लगेच ना परिस्थितीचं गांभीर्य ओळखतो आणि दरवाजा डायरेक्ट लावून घेतो. तर ईश्वरी विचारते, हे काय करताय तुम्ही, दार का लावलं? तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, प्लीज माझं ऐकून घे. तर ईश्वरी म्हणते, सर काय करताय, कधीपर्यंत आणि कुठेपर्यंत माझा तुम्ही पिछा करणार आहे? तर मी सिंदूर, तो राकेश आहे ना राकेश, तर हे बघा, ही माझी जिंदगी आहे आणि यात दखल घेण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार नाहीये. एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तुम्हाला? तुम्ही प्लीज जा इथून, जा, प्लीज जा इथून, असं ईश्वरी म्हणत असते. तर अर्णवला तिचा हात धरून
ईश्वरींना आतमध्ये घेतो. तर ईश्वरी म्हणत असते, अहो सोडा मला प्लीज प्लीज प्लीज. तर मी सिंदूर, हे बघ प्लीज माझं ऐकून घे. तर मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये, तुला इथून ऐकून घ्यावं लागेल मी सिंदूर, असं अर्णव ओरडून बोलत असतो. तर ईश्वरीनं अशी बघते त्याच्याकडे. तर अर्णव म्हणतो, तू कुठल्या सिच्युएशन मध्ये अडकलेस तुला कळत नाहीये. हे हॉटेल, बाहेर असलेली माणसं तुझ्यासारख्या इनोसंट मुलीला नाही करणार, ऐकून घे प्लीज. त्याला एक 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 मिनिट थांबा असं म्हणते ईश्वरी. त्याला म्हणते, तुम्हाला काळजी दाखवण्याची काही गरज नाही असं म्हणते, कारण मला इथे माझा होणारा नवरा घेऊन आलाय. तर अर्णव म्हणतो, तो तुला इथे घेऊन आलाय ना, म्हणून मला तुझी जास्त काळजी वाटते. तर ईश्वरी त्याला ओरडून म्हणते, गप्प बसा, तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी ऐकून घेईन असं वाटतंय का तुम्हाला? तर तसं होणार नाहीये. ती दरवाजा उघडायला जात असते. तर अर्णव म्हणतो, प्लीज ऐकून घे माझं. तर ईश्वरी म्हणते, माझ्यावरचा आणि माझ्या बाबांवरचा राग तुम्ही असा बदला म्हणून काढताय का असं विचारते. लाज नाही वाटत का तुम्हाला असं ओरडून विचारत असते. हे बघा माझा राकेशजींवर पूर्ण विश्वास आहे असं पण म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो तेवढ्यात ना ईश्वरीला गरगरल्यासारखं असं होतं, त्यामुळे ती एकदम अशी गप्प होते. तर अर्णव तिच्याकडे बघत राहतो. तर राकेशजी 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 एक एक मिनिट, तुम्ही राकेशजींना काही केलं नाहीत ना असं इकडे अर्णव बद्दल ना विचारते ही, म्हणजे असं राकेश बद्दल म्हणते, हे भगवान राकेशजी कुठे आहेत, राकेशजी राकेशजी कुठे आहेत असं म्हणत ईश्वरी होते. राकेशजी राकेशजी करत बाहेर जात असते. इकडे या दोघांचा गोंधळ चालू आहे. तोपर्यंत इकडे जाधव पवार बाहेर काढा सगळ्यांना, हे बाहेर आहे रे बाहेर आहे असं म्हणत आता पोलीस आलेले आहेत. तर प्रेक्षकांना इकडे बाबांना पण काहीतरी झाले बरं का, ईश्वरीच्या बाबांना. कारण इथे ना बघा काय घडतंय, ईश्वरीचे बाबा असे झोपलेले आहेत. तर डॉक्टर आलेले आहेत तिथे त्यांना तपासायला. ते काय म्हणतात बघा पुढे काय घडलंय ते. डॉक्टर म्हणतात, हे बघा मी त्यांना इंजेक्शन दिले, आता त्यांची कंडिशन थोडी स्टेबल आहे, त्यांनी कुठल्या तरी गोष्टीचा स्ट्रेस घेतला होता असं डॉक्टर सांगतात. तर प्रेक्षकांना इकडे ना बाकी सगळे काळजीत आहेत. मग इकडे ना आई म्हणतात, हो म्हणजे काय ना थोडे अस्वस्थ झाले होते ते, पण मग तो फोनवरचा प्रसंग सांगितला इकडे. हे बघा इशूचा फोन आलाय, तिचा आवाज ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही खाल ना असं इकडे आई विचारत असतात. आणि मी फोन स्पीकरवर टाकते असं म्हणतात. तर प्रेक्षकांना इकडे आई म्हणतात इशूला हॅलो. तर ईश्वरी तिकडनं म्हणते, हॅलो आई नीट ऐकू येतंय का, हॅलो हॅलो. तर आई म्हणतात, आवाज मध्ये मध्ये कट होतोय पण तू बोल असं सांगतात. तुम्ही पोचलात का? तर ईश्वरी म्हणते, अगं नाही नाही, राकेशजींची तब्येत बिघडली अचानक. तर काय तब्येत काय? तर ईश्वरीकडे सांगते की हो राकेशजींची तब्येत बिघडली अचानक, म्हणून ना आम्ही ना म्हणजे एका लॉजवर थांबलोय असं म्हटल्यानंतर बाबा इकडे पॅनिक व्हायला चालू करतात बघा प्रेक्षकांनो. तर आई पुढे म्हणतात लॉजवर. तर ईश्वरी म्हणते, अगं अचानक ना बाईक बंद पडली म्हणून ढकलत निघालो होतो, पण राकेशजींना खूप गरगरल्यासारखं वाटायला लागलं म्हणून आम्ही इथे थांबलोय लॉजवर. आराम करून त्यांना बरं वाटलं की आम्ही निघू, पण घरी पोचायला थोडासा उशीर होईल. तर आई म्हणतात, हो इशू तुम्ही काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरं वाटलं म्हणजे लगेच निघा बरं वाटल्यावर. तर ईश्वरी म्हणते, हो आता ठेवते फोन, रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर ना बाबा पॅनिक होतात ते सांगितलंय. तर बाबा बघ ना कसे करतात असं नम्रता इकडे म्हणते बाबांना. तर आई विचारतात, अहो काय होते तुम्हाला, अहो तुम्ही रडताय काय, नका ना काळजी करू, अहो तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. तर प्रेक्षकांनो नम्रता पण म्हणते, बाबा शांत व्हा तुम्ही. आई म्हणत असतात, नका तुम्ही टेन्शन घेऊ, असं सगळं चाललंय. नम्रता म्हणते, अहो अहो बाबा तुम्ही शांत व्हा. तर प्रेक्षकांनो जे काही बाबांचं जे काही चाललंय, बाबा एकदम पॅनिक झाले. ते बघून ना डॉक्टरांना बोलवायची वेळ येते इकडे. आणि मग प्रेक्षकांनो आता आई पुढे म्हणतात, काय कारण आहे ते मात्र काही कळलं नाही. तर हे बघा त्यांच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट घडता कामा नये, प्लीज त्याची काळजी घ्या असं डॉक्टर सांगतात. तर हो डॉक्टर असं आई म्हणतात इकडे. आणि मग बाबांकडे बघता म्हणतात, काय समजायचं, काही कळत नाहीये किंवा काही कळतच नाहीये. तर नम्रता म्हणते की बाबा तुम्ही इशूचं टेन्शन घेतलंय का? तर आत्या पण म्हणते की मला तरी तेच वाटतंय, बघ ना नेमका फोनच लागत नाहीये इशूला. तर आई म्हणतात की अहो इशू जिथे गेली आहे तिथे आपण जायचं का असं विचारतात. म्हणजे तुम्हाला बरं वाटणार असेल तर आपण तिथे जाऊ, काही हरकत नाहीये असं आई आता म्हणतात. तर प्रेक्षकांनो आत्या पण अशा बघायला लागल्यात एकदमच. आणि मग म्हणजे नम्रता म्हणते, आई अगं तिकडे कुठे घेऊन जायचं बाबांना आपण. तर आई म्हणतात, अगं नमू काय आहे, त्याच्याशिवाय ते शांत नाही राहणार असं सगळं समजावते. तर आत्या पण म्हणते, पण सुप्रिया मी कॅब बुक करायचं बघते जे काही असेल ते, पण डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर दादाला बाहेर घेऊन गेलं तर चालणार आहे का? तर त्यांच्या अशा मेडिकल कंडिशन मध्ये मी तर रेकमेंड करणार नाही, पण काय आहे जर का खरंच खूप जरुरी असेल तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, पण तुम्हाला कधीही कुठलीही कसलीही काही गरज लागली तर मला प्लीज फोन करा असं डॉक्टर सांगतात. तर आई पण हो डॉक्टर असं म्हणतात. आणि मग प्रेक्षकांनो नम्रता डॉक्टरांना घेऊन सोडायला बाहेर जाते. तर आत्या कॅबचं बघायला म्हणजे कॅब बुक करायला किंवा जे काही असेल ते मी आलेच असं म्हणून ते बघण्यासाठी बाहेर निघून जातात. तर प्रेक्षकांनो आई म्हणतात बाबांना आता की अहो अहो म्हणजे मला तुम्हाला काय म्हणायचंय मला खरंच काही कळत नाहीये, पण आपण जाऊया ईश्वरीकडे, तुम्ही नका काळजी करू असं आई ते समजावतात.
आणि पुढे म्हणतात, की इशूला फोन लागला ना, की आपण बोलू तिच्याशी असं समजावतात ते आणि मग त्याच्यावर बाबांना शांतपणे डोळे मिटतात. तर आई पुढे म्हणतात, "तोपर्यंत जरा तुम्ही शांत राहा, आपण जाऊया." तर प्रेक्षकांनो बाबांची तळमळ बघून ना खरंच असं म्हणजे पाणी-पाणी होतंय, असं एकदम त्रास होतोय, कळवळा वाटतोय बघून. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांनो या राकेशला धरून आणले बरं का. राकेश म्हणतोय, "दादा, दादा प्लीज हात जोडतो तुमच्यासमोर, प्लीज समजून घ्या हो. होणारा सासरा ॲडमिट झाल्यावर ना पैसा खर्च झाला हो माझा आणि आपले सगळे उलटे धंदे तिथेही पैसे द्यायचे होते म्हणून घेतले हो तुमच्याकडून. तर 3 दिवसात पैसे परत करणार होतास तू. थोडा वेळ द्या दादा, थोडा वेळ द्या दादा. काळा धंदा पण इमानदारीत करतो आपण. तुम्हाला माहिती आहे ना. प्लीज थोडासा विश्वास ठेवा माझ्यावर." तर त्या या इमोशनल गोळ्या आहेत ना लोकांना द्यायच्या, दादाला नाही. चल, चल आणखीन 4 दिवस दिले तुला. पण काय ना आधी इंटरेस्ट पण 10% वाढवून दिला तुला. चल निघ असं म्हणतं. तर राकेशने इकडे हसतो म्हणतो, "ए ए बाई सोडणार आता. दादाने सांगितलं ना सोडा ना." तर प्रेक्षकांना तो उठतो बरं का तिकडनं आणि मग हात जोडतो त्या दादासमोर म्हणतो, "उपकार झाले दादा. थँक यू, हनीमून सोडून आलोय हो इथे. लग्न आधीच साजरा करायचा आहे. येतो मी." आणि मग प्रेक्षकांनो राकेशचं लक्ष त्या गाडीकडे जातं आणि त्या माणसांकडे जातं आणि तो म्हणतो, "दादा एक रिक्वेस्ट होती. इथे आणलं तसंच परत गाडीने लॉजवर सोडा ना." "काय आहे? आणि ही कशी सांड माणसं ठेवलीत हो तुम्ही. जरा सोबत आलेली मुलगी घाबरली असेल हो." तर ते दादा म्हणतात, "ए बाबा जा ह्याला सोडून या जावा." असं म्हणून सांगतात. लई घाई झाले याला. तर प्रेक्षकांनो राकेश थँक यू दादा असं म्हणत ना त्या गाडीतनं येतो बघा. प्रेक्षकांनो तो सिक्वेन्स कसा आहे ते. तर प्रेक्षकांनो आता लॉजमध्ये त्या मॅनेजरला पकडून आणले आणि आता "सर, सर हा या हॉटेलचा मॅनेजर आहे." तर "मी काही नाही केलं, मी काही नाही केलं." असं म्हणत ना ते मारतात. तर आता प्रेक्षकांनो त्याला पकडलंय बरं का मॅनेजरला. तर बाहेर जे काही चाललंय ते अर्णव इकडे दरवाजाच्या आतून अडून बघतोय. त्यामुळे काय होतं त्या अर्णव पटकन दरवाजा लावून परत रूममध्ये येतो. तर ईश्वरी विचारते, "तुम्ही दरवाजा का लावला? हे हे काय चाललंय? बाहेर पोलीस का आलेत?" असं सगळं ईश्वरी ओरडून-ओरडून विचारत असते आणि "तुम्ही सारखं दार का लावताय?" ती दार उघडायला जात असते तर "अगं मूर्ख मुली, बाहेर पोलिसांची रेड पडली समजते का तुला?" असं अर्णव इकडे सांगतो ईश्वरीला. म्हणतो, "त्या राकेशने तुला या बदनाम हॉटेलमध्ये आणले." तर ईश्वरी ओरडून बोलत असते, "हे बघा." पण तिला चक्कर येते बरं का परत आणि तिला ना अर्णव इकडे सावरतो. ईश्वरी अर्णवचा साधा हात सुद्धा लावून घेत नाहीये. ती असा हात ढकलते. अर्णव विचारतोय, "तुला मी सिंदूर काय होतंय? आर यू ओके?" असं म्हणत विचारतोय. तर ईश्वरीने अशी गरगरल्यासारखी वेगळी डोळे वगैरे असेच काहीतरी करते. अर्णव म्हणतो, "त्या राकेशने." आणि मग ते त्यानंतर त्याला चहाचे कप दिसतात आणि मग त्याला जे काही कळायचंय ते समजायचंय ते समजून जातं अर्णवला इथे ते चहाचे कप बघितल्यानंतर. तर आता प्रेक्षकांनो पुढे काय होणार? अर्णव म्हणतो, "मी सिंदूरला चहामधून काहीतरी दिलं गेलंय." असं इकडे अर्णव मनातल्या मनात म्हणतो. तर ईश्वरी अजून गरगरल्यासारखंच करते. पण तरी सुद्धा तिचं चाललंय, "मला बाहेर जाऊ द्या, मला बाहेर जाऊ द्या." ती बाहेर जात असते तोपर्यंत अर्णव म्हणतो, "प्लीज, प्लीज, प्लीज स्टॉप, स्टॉप, स्टॉप. बाहेर जाऊ नको. तू असं करू शकत नाहीस. तू बाहेर जाऊ शकत नाहीस." तर ईश्वरी विचारते, "दिमाग खराब झालाय का तुमचा? हे असं मी तुमच्याबरोबर खोलीत बंद नाही राहू शकत." असं ईश्वरी म्हणते. "लोक काय बोलतील याचं भान तरी आहे का तुम्हाला?" असं ओरडून म्हणते. "नसेलच तुम्हाला भान, मला जाऊ द्या." असं म्हणते. परत ईश्वरी दरवाजाकडे जाते. तर अर्णव तिला म्हणतो, "प्लीज, प्लीज, प्लीज स्टॉप." तर ईश्वरीला परत तो दरवाजाच्या इकडनं ओढत आत आणतो. तर ईश्वरी ओरडून म्हणते, "मला सोडा." तर अर्णव म्हणतो, "प्लीज, प्लीज हळू बोल. प्लीज काम डाऊन." ते "हे बघ माझं नाही, दिमाग माझं नाही, तुझा खराब झालाय. तुला कळतंय का बाहेर काय चाललंय ते?" तर ईश्वरी म्हणते, "मला सगळं कळतंय बाहेर काय चाललंय ते. तुम्ही हे सगळं अचानक येऊन मला खोलीमध्ये नाही बंद करू शकत." तर हो म्हणजे उल्लू कुणाला बनवताय हो तुम्ही? तुम्हाला काय वाटलं की तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी सगळं तोपर्यंत "दार उघडा, दार उघडा." असा बाहेरनं पोलिसांचा आवाज येतोय. दार ठकठक करतायत. पोलीस आहेत बाहेर. काय फालतूपणा चालू आहे बाहेर असं म्हणून म्हणजे पोलीस बोलत असतात. तर ईश्वरी बघा कशी घाबरून बघते. पोलीस म्हणत असतात, "बाहेर दार उघडा, रेड पडले लॉजवरती इकडे. दार उघडा, तुमचं काय चाललंय आत?" असं इकडे ना पोलीस ओरडून बोलत असतात. तर ईश्वरी एकदम अशी गरगरल्यासारखं करते. तर अर्णव म्हणतो, "एक मिनिट थांब, शांत हो." असं म्हणतो आणि मग प्रेक्षकांनो अर्णव दरवाजा उघडायला जात पण असतो, अंदाज घेत असतो. तर प्रेक्षकांनो आता ती मूव्ह आहे बरं का. आता तुम्ही शेवटपर्यंत बघा. पोलीस इकडे अजून बाहेरनं ओरडतात, "दार उघडा नाहीतर दार तोडायला सांगतो." आणि अर्णवला आता सुचत नाही नेमकं काय करायचं. तर ईश्वरी सुन्न होऊन अशी ना बेडवर परत बसते. पॅनिक झाले ईश्वरी सुद्धा. तर प्रेक्षकांनो अर्णव एकदा ईश्वरीकडे बघतो आणि तो आता काय विचार करतोय किंवा काय मूव्ह करतोय ते बघूया. अर्णवला काही सुचत नाहीये काय करायचंय ते आणि तो असा एका ठिकाणी जाऊन ना उभा राहतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे काय होणार बघूया. तोपर्यंत त्याला खिशाला काहीतरी लागतं बरं का अर्णवला आणि मग त्याच्या लक्षात येतं की अंजली ताईने मंगळसूत्र जे काही सकाळी दिलेलं असतं की हे आईचं मंगळसूत्र आहे वगैरे सांगितलं असतं ते मंगळसूत्र त्याच्या खिशात आहे आणि ते मंगळसूत्र त्याच्या हातातनं तो आता काय करतो मंगळसूत्र त्या खिशातनं बाहेर काढतो, हातामध्ये घेतो आणि मग प्रेक्षकांनो आता तो अर्णव काय करणार बघा. हातात घेतो
ईश्वरीला ते मंगळसूत्र दाखवतो तर ईश्वरी अशी शॉक होऊन ना अर्णवकडे बघत असते. आणि प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय. ईश्वरीला आता भीती वाटते की नेमकं हे काय करणार, म्हणजे असं औंढा गिळते ती. तर प्रेक्षकांनो, तिकडे पोलीस ना दरवाजा असा तोडायचा प्रयत्न करतायत जोरात जोर लावून. अर्णव आता दरवाजा पोलीस उघडणार तेवढ्या तिकडे अर्णव काय करतो बघा, ईश्वरीकडे बघतो तो एक वार आणि म्हणतो ईश्वरीला की तुला बदनाम होऊ देणार नाही मी मिस इंदोर, असं म्हणतो. तर ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते. अर्णव म्हणतो मला हे करावंच लागेल असं सांगतो तो तिला, ईश्वरीला ठामपणे. आणि ईश्वरी सुद्धा काही सध्या करू शकत नाही, अडकली आहे ती पण. आणि अर्णव तिच्याकडे असा एक वेळ बघतो आणि ते मंगळसूत्र जे काही आहे ते ईश्वरीच्या गळ्यात घालतो इथे. आणि म्हणतो पोलिसांनी इथे जर का तुला ह्या अवस्थेमध्ये बघितलं तर तुझी बदनामी होईल, असं तो म्हणतो. आणि मग म्हणतो तुझी बदनामी, तुझ्या घरच्यांची बदनामी, आणि त्यांनी तर तुला का माझ्यासोबत बघितलं तर माझी आणि म्हणजे बाकी सगळ्यांची बदनामी तर नाही, हे सगळं प्रकरण खूप वेगळं होईल आणि असं होऊ देणार नाही मी. हा अर्णव म्हणजे हा एकमेव मार्ग आहे माझ्यासाठी आता तुला प्रोटेक्ट करण्यासाठी, असं तो सांगतो. तर ईश्वरी अशी दचकून तोंडावर हात घेऊन उभी राहते, भीती वाटते तिला भरपूर. आणि प्रेक्षकांनो, अर्णव फायनली ते मंगळसूत्र जे काही आहे ते ईश्वरीच्या असं गळ्यासमोर धरतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघत असते. तोपर्यंत ते मंगळसूत्र अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात इथे घातलेलं आहे. अशा पद्धतीने मंगळसूत्र गळ्यात तर पडले, पण आता पुढे काय घडणार? ईश्वरी ते नातं स्वीकारणार का? ईश्वरीच्या घरचे नातं स्वीकारणार का? किंवा अर्णवच्या घरचे ईश्वरीला स्वीकारणार का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत राहतील. एक नवीन ट्विस्ट आलाय, त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. फायनली अर्णवने ईश्वरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय आणि ईश्वरी आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे अशी बघत राहते. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, तिकडनं ना पोलिसांनी दरवाजा फायनली उघडलाय असा धाड करून. आणि त्यामुळे होतं काय, ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र तर आहे, तर आता पोलीस येऊन आतमध्ये काय सरबत्ती करतात, काय काय बोलतात आणि पोलिसांसमोर किंवा बाहेर मीडियासमोर हे नातं कसं उघड होतं हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. इकडे तोपर्यंत अर्णव पोलिसांना आत आलेलं बघतो आणि ईश्वरीच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि तिचा हात हातामध्ये घेतो नकळत. आणि आता प्रेक्षकांना ईश्वरी एकदम त्याच्याकडे बघायला लागते की हात हातामध्ये असा ह्याने घेतलाय. पोलीस विचारतात काय रे, काय चाललंय इथे? पोलिसांच्या पाठोपाठ सगळी मीडिया येते. तर ताब्यात घ्या दोघांना, ताब्यात घ्या दोघांना, असं म्हणत असतात. तोपर्यंत अर्णव म्हणतो एक मिनिट मिस्टर अँड मिसेस अर्णव राजे शिर्के. आणि मग त्याच्यानंतर इकडे ईश्वरी त्याच्याकडे अशी बघायला लागते आणि अर्णव ईश्वरीकडे बघतो. तर प्रेक्षकांना अर्णव राजे शिर्के असं त्या मीडियामध्ये कुजबूज चालू होते. तेवढ्यात अर्णव ईश्वरीच्या खांद्याला असा हात धरतो आणि तिच्या खांद्यावर हात घेऊन तिला विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय. आणि इकडे मीडिया सगळं कॅप्चर करते बरं का ह्या सगळ्या गोष्टी. अर्णव म्हणतो लग्नाची बायको आहे माझी. तर ईश्वरी अशी बघायला लागते त्याच्याकडे एकदम अशी शॉक होऊन, एकदम हे सगळं काय चाललंय असं तिला कळतच नाहीये. राग पण येतोय तिला तेवढाच. तर इकडे मीडियावाले असे जरा गप्पा बसतात. तर आता प्रेक्षकांनो बघा, मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के असं अर्णव स्वतःचं म्हणजे ईश्वरीचं नाव सांगतो. आणि ह्याच्यात ईश्वरीवर आळ येऊ नये, ती प्रोटेक्ट करतोय तो तिला. तर पोलीस विचारतात म्हणजे नवरा बायको आहात का तुम्ही, असं विचारतात. तर प्रेक्षकांनो, अर्णव हो अशी मान डोलावतो. तर पोलीस विचारतात मग असल्या लॉजमध्ये तुम्ही का थांबलात? तर अर्णव म्हणतो सर माझी गाडी बंद पडली होती आणि मला माहिती नव्हतं की हे त्या टाईपचं लॉज आहे. तर गाडी कुठे आहे? तर रस्त्यावर आहे समोर, ग्रे कलरची गाडी आहे. तर पोलीस इन्स्पेक्टरना त्या हवालदाराला पाठवतात की तुम्ही जावा असं म्हणून, गाडी बघून या जाऊन. तर क्विक लगेच असं सांगतात. तर आता अर्णव राजे शिर्के असं नाव ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. राकेश पण तेवढ्यात त्या गाडीतनं त्याला ढकलतात आणि राकेश ना इकडे तिकडे बघतो तर त्याला समोर पोलीस दिसतात. आणि मग पोलीस त्या मॅनेजरला पकडून नेत असतात ते बघतो. तर प्रेक्षकांनो, राकेश काय करतो, पोलिसांची गाडी अर्णवची गाडीकडे लक्ष जातं. अर्णवची गाडी बघतो तो आणि नव्हता तो म्हणतो आता इथे पुढे जायला नको बहुतेक. आणि तो गाडीच्या मागे जाऊन हळूच लपतो, म्हणजे मी त्यातला नाहीच असं म्हणत गाडीच्या मागे जाऊन लपतोय तो. आणि मग विचार करतो तो तिथे, मनातल्या मनात म्हणतो की आणि या अर्णव काय करतो इथे, असं त्या राकेशला प्रश्न पडलाय. आणि कदाचित मला अडकवण्यासाठी या अर्णवनेच प्लॅन केलं नाहीये ना हे सगळं. म्हणजे इंदोरी जिलबी तर आताच आहे माझी, असं इकडे राकेश म्हणत असतो. आणि पण नाही आता आत जाऊन जाणार चालणार नाही, आता आत गेलो तर मी अडकणार आणि पोलिसांच्या चौकशीत सगळं उघड पडणार. मी तिला औषध दिलं, मी वकील नाहीये. नाही राकेशजी तुम्ही इथून कल्टी मारायला हवी, असं तो म्हणतो. पोलीस विचारतायत नाव काय म्हणालात तुमचं? तर अर्णव राजे शिर्के. तर अर्णव राजे शिर्के म्हणजे ते सात्विक फॅशनचे कोण? तर या राईट, सात्विक फॅशनचा CEO आहे मी, असा अर्णव स्वतः कबूल करतो. तर आता सर तुम्ही आता म्हणालात मिस्टर अँड मिसेस राजे शिर्के, म्हणजे तुम्ही लग्न कधी केलं सर, असं रिपोर्टर विचारतात. आणि म्हणतात ही तर लेटेस्ट न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. सर तुम्ही कधी केलं लग्न? तर पोलीस त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात ही प्रश्न उत्तर विचारायची जागा नाही, ही जागा काय आहे, तर तुम्ही प्लीज स्वतःला कंट्रोल करा. आता
"एक मिनिट, एक मिनिट. अहो राजेश शिर्के, हे बघा तुम्ही ना म्हणजे एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये थांबा, प्लीज निघा इथून" असं म्हणत पोलिस ना त्यांना बाहेर काढतात. तर प्रेक्षकांनो अर्णव ना इकडे ईश्वरीला असं ना प्रोटेक्ट करत ना बाहेर आणतोय आणि बाहेर येत असताना त्या रिपोर्टर्सना इकडे म्हणजे असं म्हणजे तिला प्रश्न कोणी विचारू नयेत असं म्हणत तिला सावरतोय. तर अशा पद्धतीनं तो तिला हॉटेलमधनं त्या रूममधनं बाहेर घेऊन येतोय. आता बाहेर गेल्यानंतर नेमकं काय काय घडणार आहे, धुमाकूळ होणार आहे बरं का, कारण ही न्यूज पोहोचली आहे सगळीकडे. आता पुढे काय घडतंय ते बघूया आपण. तर प्रेक्षकांनो इकडे आता न्यूज चॅनलवरती जी काही बातमी लागली आहे ती इकडे अर्णवच्या घरातले सगळे बघतायत आणि ती बातमी बघितल्यानंतर इकडे लावण्याची तोडफोड सुरू झाली बरं का. डायरेक्ट लावण्याशी हादरते. त्यांनी ठेवलेलं लग्न गुप्त ठेवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उत आलाय. पोलिसांची रेड पडली तेव्हा ते त्या लॉजमध्ये काय करत होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं बातमीमध्ये सांगितलेलं जातं. तर लग्नाची बायको आहे ती माझी वगैरे सगळं ते सगळं चाललंय इकडे. ईश्वरी, अर्णव, राजेश शिर्के असं अर्णवने सांगितलेलं. हे ऐकून तर लावण्य साप हादरले आणि ती डायरेक्ट ना टीव्हीवर काहीतरी रिमोटच फेकून मारते. त्यामुळे टीव्ही बंद पडतो तिथल्या तिथे आणि मग तिचा जो काही थेथाट चाललाय ती सगळ्या वस्तू ज्या काही आहेत त्या डेकोरेशन इव्हेंट जो काही तयार केलेला असो त्या सगळ्या इकडे तिकडे पाडते जोर जोरात. वल्लरीला सुद्धा खूप राग आलेला आहे. लावण्य म्हणते हे हे सगळं काय आहे असं विचारते आणि म्हणते हे काय आहे, हे काय बघितलं आपण टीव्हीवर सगळ्यांनी आणि आणि यार काय बोलला. तर लग्न लग्न ईश्वरी त्या मिडल क्लास असं लावण्याकडे नाव संबंध बोलत असते. तर अंजली पण अशी तिचं रूप बघून अशी गप्पा बसते एकदम. तर तुम्ही गप्पा का बसलाय, बोला ना असं लावण्य ओरडून ओरडून विचारत असते. काय बघितलं आपण आता सगळ्यांनी. तर प्रेक्षकांना ना वल्लरीचा चेहरा बघा कसा रागान झालाय. तर आजींना टेन्शन आलंय. लावण्य म्हणते मी हे सगळं का सहन करायचं, सांगा, बोला, प्लीज बोला. अंजली म्हणते तेवढ्यात अगं लावण्या जरा शांत हो तू, पाणी पी. तर लावण्या म्हणते विष आणून द्या मला ताई असं तिच्यावरच चिडते अंजलीवरच लावण्या इकडे आणि म्हणते माझा एकदाचा त्रास तरी संपेल हा असं सगळं बोलते. प्रेक्षकांना डोक्याला हात बीत लावून बसले. तर अंजलीला पण धडकी भरली बरं का. आता सगळ्या साहित्याची फेकाफेकी करते. तो हळदीचा लावलेला बोर्ड जो काही आहे तो पण ती फाडून असा रागात खाली घेते आणि प्रेक्षकांनो आता वल्लरी थांबवते लावण्याला. तर वल्लरी आता एकदम ना आजीकडे असे बघते तर लावण्य पार कोलॅप्सच झाले बरं का. प्रेक्षकांनो इकडे रिपोर्टर इकडे काहीतरी प्रश्न इकडे ईश्वरी आणि अर्णवला विचारत असतात. तर अर्णव त्याचं काही उत्तर देत नाही. तो तिला सरळ गाडीमध्ये बसवतो तिथे. रिपोर्टरना गप्पा म्हणतो तुमच्या प्रश्नांचं उत्तर नाही देऊ शकत मी, प्लीज लिव्ह अस अलोन असं म्हणतो. साईड प्लीज असं म्हणत तो गाडीमध्ये बसवतो. वल्लरी ओरडून विचारत असते इकडे पाहिलं ना त्या मुलीमुळे या घरावरती आणि हिच्यावरती काय वेळ आली ती असं आजीला आणि विचारत असते ती ओरडून ओरडून. आजी गप्पच आहेत आणि लावण्य मात्र खूपच रडते. वल्लरी म्हणतो अर्णव त्या मुलीसाठी किती वाहवत जाऊ शकतो, हे आता तरी पटतंय का तुम्हाला का नाहीच पटत आहे. तर अंजली म्हणते मामी अगं आम्हा सगळ्यांनाच धक्का बसलाय. तर वल्लरी तिच्यावर ओरडत येते धक्का बसलाय. हो ना धक्का तर सगळ्यांना बसलाच आहे, पण आता हजारो लोक या घराला प्रश्न विचारतील त्याची उत्तरं कोण देणार आहे असं वल्लरी चिडून विचारते. वल्लरीची बडबड चालूच असते तोपर्यंत आजी म्हणतात आता तूही जरा शांत हो, टीव्हीवर जे काही बघितले ते खरं आहे का खोटं आहे हेही माहिती नाहीये आपल्याला, चिंटूला येऊ देत आणि तो आला की सगळं कळेल आपल्याला. तर वल्लरी टाळ्या वाजवते बरं का जोरजोरात आणि म्हणते मस्त हा आई मस्त. आई हे एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अजून सुद्धा अर्णववरती विश्वास ठेवताय, वा वा वा. तर आजी म्हणतात हे बघ टीव्हीवर जे काही दाखवलंय ते खरं आहे असं समजून चाललीस का तू, असं इकडे प्रश्न विचारतात आजी वल्लरीला आणि म्हणतात चिंटूने सांगितल्याशिवाय मी कोणताही निष्कर्ष काढणार नाहीये, त्यामुळे आता सगळ्यांनी शांत राहा असं आजी म्हणतात. तर वल्लरीना एकदम तोंडात मारल्यासारखी गप्प बसते. सगळीकडे तीच परिस्थिती आहे. अंजली वगैरे सुद्धा विचार करत जरा शांत बसतात की नेमकं काहीतरी झालंय. लावण्य मात्र बिचारी खूप रडते इकडे अशी धाय मोकलून. तर प्रेक्षकांनो तिकडे बिझनेस टायकून अर्णव राजेश शिर्केंचं म्हणणं आहे की ही मुलगी त्यांची बायको आहे असं इकडे बातमी दाखवतायत. त्यामुळे त्यांनी हे लग्न गुप्त ठेवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय आणि ही जी बातमी आहे ती आत्या, आई, नम्रता आणि बाबा सगळे बघतायत. पोलिसांची रेड पडली तेव्हा ते तिथे काय करत होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर प्रेक्षकांना इकडे बाबांच्या चेहऱ्यावर जर थोडंसं स्माइल दिसतंय, पण आई आत्या बिचाऱ्या तिघी जणी सुद्धा असं टेन्शन मध्ये आहेत आणि समोर अर्णव आणि ईश्वरीला असं एकदम बघतायत. तर आत्या म्हणते हे भगवान हे सगळं सुप्रिया हे सगळं काय चाललंय, अगं तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या मुलीने आपल्याला, अगं अजून किती बदनामी सुरू म्हणजे सहन करावी लागणार आहे आपल्यामुळे, म्हणजे त्या माणसामुळे आपल्याला, या कुठल्या जन्मीचा पाप म्हणून या अर्णव राजेश शिर्के नावाचा माणूस आपल्या आयुष्यात आला असं इकडे आत्या बडबडतायत. तर प्रेक्षकांनो बाबांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे बरं का. आत्या पुढे विचारत असतात की हे सगळं काय आहे सुप्रिया, हा माणूस इथे पोहोचलास कसा का, जसं काय आईना सगळंच माहिती आहे. तर आई म्हणतात माझं डोकंच सुन्न झालंय जयुताई, मला काहीच कळत नाहीये काय घडलंय ते नेमकं, हे सगळं काय चालू आहे ते. तर प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात की मला जर का असं वाटत असं हे सगळं घडणार आहे तर इथे ना मी त्यांना पाठवलंच नव्हतं ईश्वरीला असं आई म्हणतात. तर नम्रता म्हणते ईशू म्हणजे गप्प आहे का, म्हणजे ईश्वरीला सुद्धा हे सगळं मान्य आहे का असं इकडे ईश्वरी म्हणते ईशू आणि अर्णव सरांनी खरंच लग्न केलं असं म्हणून नम्रताला इथे हसायला येते. तर
राकेशजी कुठे आहेत असे इकडे ना प्रेक्षकांनो आत्याला प्रश्न पडलाय. आत्या पुढे म्हणते की यार अर्णव राजशिर्केने राकेशला काही केलं नसेल ना, तर आई म्हणतात जयूताई तुम्ही त्यांना फोन लावून बघा. तर मगासपासून फोन लावते, फोन लागत नाहीये त्याचा, असं इकडे आत्या म्हणतात. आणि थांब मी इशूला फोन करून बघते असं म्हणतात. त्या इशूला फोन लावतात तर ईश्वरीचा फोन सुद्धा लागत नाहीये. आता नेमकं काय घडणार आहे बघूया, कारण इकडे ना अर्णव ईश्वरीला घेऊन गाडीतून निघालाय. अर्णव विचारत असतो ईश्वरीला मी सुंदर आर यू ओके, तर ईश्वरी गरगरत असते पण तरी सुद्धा ती म्हणते गाडीत थांबवा. आणि प्रेक्षकांना आता गाडीतनं उतरल्यावर बघा पुढे काय काय घडणार आहे ते. ईश्वरी गाडीतनं उतरल्यावर अर्णवला बघून मंगळसूत्र दाखवून विचारते हे सगळं काय केलंय तुम्ही, खेळ वाटला का तुम्हाला हा सगळं, असं विचारते ओरडून. आणि म्हणते हे मंगळसूत्र, हे काळे मणी, हे जे काही आहेत याचा मतलब तरी कळतोय का तुम्हाला, असं म्हणून ओरडून विचारत असते. आणि म्हणते अहो हा फक्त दागिना नाहीये, आधी म्हणजे आलं मनात घातला आलं मनात काढून टाकला असं नसतं, लग्न म्हणजे नवरा बायकोचं नातं आहे, जिवंत नातं. तर अर्णव बोलायचा प्रयत्न करतो तर ईश्वरी म्हणते अरे तुम्हाला असं कोणाच्या तरी गळ्यात घालाल का ते, तर अर्णव म्हणतो तुला वाचवण्यासाठी मी तुझ्या गळ्यात घातलं हे मंगळसूत्र, असं सांगतो ओरडून. तर ईश्वरी गरगरत असतानाच अशी एकदम बघत राहते. तर अर्णव म्हणतो हे बघ मी सिंदूर, तर हात नाही लावायचा असं म्हणत नाही. ईश्वरी बाजूला जाते. अर्णव म्हणतो ज्यावेळेस मला ते सुचलं त्यावेळेस ते मी केलं नसतं तर आता इतर मुलींसोबत तू पण असतेच पोलीस स्टेशनला. तर ईश्वरी म्हणते असते खोटं साफ खोटं आहे असं म्हणत ओरडत असते. साफ खोटं बोलताय तुम्ही म्हणते, आणि हे सगळं ना तुम्ही बदला घेण्यासाठी केलंय असं ओरडून म्हणत असते. म्हणते माझ्या लग्नाचं विधिलिखित खोटं ठरवण्यासाठी तुम्ही या थराला गेलात ना, असं आरोप करते काही पण वाटेल ते, मला सगळं कळतंय असं म्हणत असते ती एकदम. तर अर्णव एकदम गप्प बसतो. ईश्वरी म्हणते स्वतःच्या लग्नाची हळद सोडून विधी सोडून माझी जिंदगी खराब करायला आलात का तुम्ही, ते तुमच्यासारखा माणूस नसेल या जगात कोणी, तुम्ही खूप वाईट केलं हे सगळं, तुम्ही वाईट आहात असं ईश्वरी म्हणते. अर्णव म्हणत असतो माझं ऐकून तर घे जरा असं. तर ईश्वरी म्हणत असते मला तुमचं काही ऐकायचं नाही, तोंड बघायचं नाही तुमचं, तुम्ही लांब जा असं सांगते. तर अर्णव म्हणतो जातो मी. आणि प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी पासून लांब जाऊन ना राकेशचं सगळं सत्य सांगायला चालू करतो, पण ते ईश्वरी ऐकतच नाही, कारण ईश्वरी तोपर्यंत तिकडे पडलेली आहे आणि अर्णवचं लक्षच नाहीये तिच्याकडे, तो सगळं बडबड करतो. आणि जेव्हा तो पाठीमागे बघतो वळून तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी तिथे पडली चक्कर येऊन. अर्णव आधी लग्नातला फोटो सुद्धा काढून दाखवतो राकेश आणि ईश्वरी म्हणजे अंजलीच्या, आणि तो तुमच्या आयुष्याशी खेळतोय तर आता तू माझ्यावर विश्वास ठेवशील का असं विचारतो. आणि बघतो तर तिने फोटो बिटो काही बघितलेला नाहीये, ती तिथे चक्कर येऊन पडलेली आहे. आणि त्याला फार उशिरा कळतं, सगळी बकबक करून झालेली असते तोपर्यंत अर्णवची, पण काही उपयोग नाहीये त्याचा. ईश्वरीने त्यातला एक अक्षर सुद्धा ऐकलेलं नाही. आता पुढे काय घडणार ते बघूया आपण, कारण उद्याच्या भागात ईश्वरी इथे काहीतरी बोलतेय की मंगळसूत्र घातल्याने मीडिया समोर म्हणजे नुसतं गळ्यात घातल्याने लग्न होत नाही, ती ईश्वरी बाबांच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही असं म्हणत असते. आणि प्रेक्षकांना ईश्वरी जेव्हा मंगळसूत्र काढायला जाणार त्यावेळेला एक चमत्कार घडणार आहे, तो नेमका काय आहे आणि त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवचं नातं कसं पुढे जाईल हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण बाबा ईश्वरीला मंगळसूत्रात काढू देत नाहीयेत, बाबा ईश्वरीचा हात धरणार आहेत. नेमकं काय काय घडणार आहे बघत राहूया, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.